मित्रांनो तर गाडी खुली। मित्रांनो तर क्लच प्लेट गेली, पाहू शकताय तुम्ही। हे मित्रांनो तर हरियाणामध्ये आलोय, अंबाला क्रॉस करून आता कुरुक्षेत्रमध्ये चाललोय, कुरुक्षेत्रकडे चाललोय। गाम बघा, गाम बघा, गाम। मित्रांनो तर येड्या मोकाच्याने काही काम नीट नाही केलेलं दिसत। ऑइल बघा किती आलंय, सगळं ऑइल इथंच गळून जायचंय। बहुतेक फिटरला दाखवलं पाहिजे मेकॅनिकला। मोठं असं तळ आहे आणि तळाच्या मधोमध मंदिर आहे आणि ह्याला ब्रह्मा सरोवर म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो तर फायनली प्रॉब्लेम सॉल्व केलाय। आता ते होतंय का नाही काय माहिती, ऑइल करायचा। तो मैं आपको यहाँ ब्रह्म सरोवर कुरुक्षेत्र भूमि पर जो स्थित है, लगभग ये 4 किलोमीटर के एरिए में ये स्थित है। इसके बीच सबसे बड़ा कार्य मैं आपको बता देता हूँ, ये वो स्थान है जहाँ पर 18 अक्षौणी सेना, कौरवों और पांडवों की जो सेना थी वो 18 अक्षौणी सेना थी, जो कि महाभारत का युद्ध हुआ। युद्ध के दौरान 18 अक्षौणी सेना की जो मृत्यु हुई उनकी मोक्ष है। तो ये वो भूमि है, इसका नाम है ब्रह्म सरोवर धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र भूमि। ये राजा कुरु के नाम से नगरी थी, इसलिए। आता कसा दिसतोय आणि कटिंग केल्यानंतर कसा दिसतोय ते तुम्ही सांगा मला। खटाखट बेडशीटचा कॉम्बो आहे, त्याचा बेडशीटचा व्यवसाय आहे, तर त्याने बेडशीट पण दिली, तर त्याला भेटून खूप चांगलं वाटलं। मित्रांनो तो वडापाव बघा, हरियाणामध्ये कसा वडापाव भेटतोय आपला। सगळं झालं होतं परफेक्ट, फायनल झालं होतं राहायचं, पण ह्युमिडिटी लय आहे, तर ते म्हणणं टेंटमध्ये आपको बहुत गर्मी लगेगी। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, त्यातील दिवस आहे 39व्या दिवशी आपण आता चंदीगडमध्ये एका गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो। इथं पाहू शकताय, इथं झोपलो होतो। गुरुद्वारा कसा आहे काय ते तुम्हाला दाखवतो नंतर ना, नाही तर मागच्या पार्टमध्ये लोकांनी पाहिलंच असेल। तर चला भेटूया पुढे। मित्रांनो तर राहण्याची सोय कशी तुम्हाला दाखवतो। इकडंच लंगर हॉल आहे आणि इथं आपण थांबलोय, तुम्हाला दाखवतो कुठं थांबलोय। तर अशा प्रकारचा हॉल आहे, बेसिकली तिकडं रूम आहेत, यात्री निवास म्हणून आहे, आणि इथं हॉल आहे। हॉलमध्ये काय 100 का 200 रुपये चार्ज आहे, त्यानुसार तुम्ही हॉलमध्ये राहू शकताय। आणि इथं आपली गादी घ्यायची आणि झोपायचं, फॅन वगैरे होतं मेन, तर त्यासाठी तर मी टेंट लावला नाही आहे, कारण काय इथं गरमी लय आणि टेंट लावल्यावर गरमच होणार आहे, फॅन नसतंय काय नसतंय, त्यामुळे मी इथं गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो। बाकी टेंट वगैरे तर माझ्याकडे सगळं होतं, मी लावायचं म्हणलं तर टेंट पण लावलं असतं, पण गरमीच लय, ह्युमिडिटी लय, त्यामुळं जमत नाही आहे। तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रॉक गार्डन आवडलं का नाही ते पण सांगा। चला बाय बाय। तर सकाळी गुरुद्वाऱ्यातनं निघाल्याच आपल्याला टायमिंग चेंजचा आवाज यायला लागला, म्हणून मी एका मेकॅनिककडे गाडी दाखवायला गेलोय। तर तिथं गाडी दाखवायला गेल्यानंतर ना, तर मेकॅनिक म्हणला की टायमिंग चेंज खराब झाली, तर पाहूया काय होतंय पुढं। मित्रांनो तर गाडी खुली। मित्रांनो तर क्लच प्लेट पण खोलतोय, क्लच किक स्लिप करत होती। भाई जरा एक्सपीरियंस दिसतोय, बाकी आप सीख रहे, ये पक्का सीखा हुआ है पक्का। हाँ, ये कितने साल से कर रहा है? 2 साल। नौका गोटी हमारा कितने दिन हुआ था? क्या हो गया 4 साल। किधर से तुम?
इधर से ही के बाहेर से इधर से. मित्रांनो तर टायमिंग चेंजसाठी खोललं होतं तर क्लच प्लेट पण बदलून घेतो कारण गाडीच्या किकमध्ये आधी स्लिप जात होती त्यामुळं ही पण क्लच प्लेट पण बदलून घेतो कारण आता खोललं इथं सगळंच करून घेऊया अशा हिशोबाने आहे. तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. मी आहे स्वप्नील देवडे, मी कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस 39 व्हायचे. 39व्या दिवशी आपल्या गाडीची दुसऱ्यांदा क्लच प्लेट गेलेली आहे भाऊ. इकडे ये भाऊ. मी चंदीगडमध्ये आपल्या गाडीने लडाख पार केलं, हिमाचल पार केलं, स्प्लिती व्हॅली पार केलं आणि परत चंदीगडमध्ये आले क्लच प्लेट गेली. बेसिकली काय झालं किकच स्लिप जायला लागली. किक स्लिप जायला लागल्यामुळं इथं म्हणजे मेकॅनिकच्या इथं आल्यावर झालं तसं. अगोदर तर काय टायमिंग चेंजचा आवाज येतोय म्हणून मी इथं आलो होतो तर इथं आल्यावर किकच घेईना गाडी. तर बरं झालं मेकॅनिक मला एवढं महादेवाची साथ आहे भाऊ की कुठं ढकलायला लागत नाही काय नाही. गाडी डायरेक्ट जी आहे ती मेकॅनिकच्या इथंच येऊन खराब होती अशा प्रकारचे. तर मित्रांनो सोपं नाही असल्या गाडी उभीनं. दुसऱ्यांदा क्लच प्लेट बदलतोय, 3 वेळा ऑइल बदली केलेलं आहे. लायनर बदली करायला लागतात का ते पण पाहू, चेन टाईट करून पाहूया. चला तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचंय. आणि ज्यांनी लडाखला यायचंय त्यांनी आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहतात, मी सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली. बोला हर हर महादेव. मित्रांनो तर क्लच प्लेट गेली पाहू शकताय तुम्ही. हे काय असतंय बेसिकली हिरप असते इथं बघितलं लगेच फरक कळतोय. हे जी असते आपलं नवीन ती रफ असते आणि ह्याच्यावली जी रफनेस आहे ती सगळी गेलेली. एवढा फरक असतोय त्यामुळे गाडी पिकअप मेन म्हणजे गाडी किक घ्यायची बंद होती कधी ज्यावेळेस पूर्णच संपती त्यावेळेस. आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे मी फिटरपाशी आल्यावरच किक घ्यायची बंद झाली अशा प्रकारचं आहे. भाई ये वाली क्लच प्लेट आहे डाल दे. तर अशा प्रकारे झालंय. तर भाऊनी सगळं खोललंय. बघूया अजून. मेन तो टायमिंग चेंज का कर दे भाई. टायमिंग चेंज का आवाज आ रहा है वो. चलो मित्रांनो तर ही पाहू शकताय ऑइल खराब झालेलं आहे. तर वरचं टाकलं आपल्याकडे शिल्लक पण होतं. दुसरं आपण सर्वचं घेतलं होतं त्यातलं शिल्लक राहिलं होतं ते ह्या डब्यात भरून घेतलं होतं. 1 लिटरचा डबा बसत नव्हता मग ते थोडं हे थोडं टाकलंय कारण ऑइल बदली केलेलं लई दिवस नव्हतं झालं. किसकी मेरी ये दे ही फिटर है. मेरी भी शिकल दिखा देता हूँ मैं, ये देखना चाहिए लोगों को. भाई टाइमिंग चेंज का कर दे उतना कर देगा ना. हो गया अपना ये तो हो गया. ज्यादा हो गया आइल यार मेरे को लग रहा है. गेज किधर गया तूने तो बहुत डाल दिया यार. तो कमी था. मित्रांनो तो खूप दिवसात नाही बॅग खुलली. या बॅगचा फायदा होतो. आता बघा क्लच प्लेट माझ्याकडेच होती, ऑइल माझ्याकडे होतं त्यामुळं काही इश्यू नाही आहे. तर चला एक बार घुमा के देखेंगे सर. मित्रांनो तर जेवायला थांबलोय. काय झालंय आपली गाडी तिथं पलीकडेच गॅरेज आहे तिथं रिपेअर होती. लय वेळ लागला जवळपास 2 तास लागले कारण क्लच प्लेट बदलली अजून टायमिंग चेंजचं काम होतं त्यामुळे बरंच खोलाखोली करायला लागली. तर इथं जेवायला होतं तर इथं जेवतोय. पनीरची सब्जी आणि ही आपली रोटी म्हणजे थाळीच आहे. तर खाऊया कसं लागतंय बघूया. बेसिकली काय झालं इथं वांग्याची भाजी होती आणि इथं ते हे होतं आपलं राजमा. तर ते दोन्ही काढून घ्या म्हणलं. मी तर खाणार नाही वाया जाण्यापेक्षा तुमच्या उपयोगात येईल पुढं. मित्रांनो तर जेवण केलंय आणि आता निघालोय. गाडीचं पण काम झालं असेल बऱ्यापैकी. कळतंय का पोरगा. तर दुसरं काम घेतलं त्याने. आपण स्वतः असलं तरच कळतात. ओके झालंय काय माहित नाही अजून बघूया काय कळतंय. नाही तर बघा कसं काय कलर मॅच करून कापड तयार केलं जातं. हे आता समजा हे असा कलर आहे जो तुमच्याकडं. मित्रांनो तर मी आत्ता चंदीगडमध्ये गाडीचं काम करतोय. तर इथं मला एक असं दिसलंय व्यवसाय करताना की समजा तुमच्याकडे एक कलरचं कापड आहे आणि
जर ती तुमच्याकडं सेम तसंच पॅन्टीचं कापड नसेल तर इथं कलर करून भेटला जातो. हे पाहू शकता, हे गरम पाण्यात कलर टाकून कलर केला जातोय. आपल्या गाडीचं कुठपर्यंत काम आलंय आणि त्यात कापड टाकलं जातंय. हो गया. हर माझ्या मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 39 वाजता. 39व्या दिवशी आपण चंदीगडमध्ये. तर चंदीगडमध्ये आज सकाळ गाडी जरा काही टायमिंग चेंजचा आवाज येत होता म्हणून मेकॅनिक पैसे दाखवलं. तिथं गेल्यावर गाडी किकच घेईन, म्हणजे किक घेत होती पण स्लिप मारत होती किक. त्यामुळे क्लच प्लेट पण माझ्याकडे शिल्लक होती, तर बदलून घेतली. टायमिंग चेंजचा काही प्रॉब्लेम होता, तो चेक केला तर एवढा काही मेजर प्रॉब्लेम नव्हता. अजून ऑइल सील वगैरे गेलं होतं, ते पण चेंज करून घेतोय, चेन टाईट करून घेतोय, ब्रेक टाईट करून घेतोय आणि फायनली आपण घरच्या दिशेने मागायला निघतोय. चला बोला, हर हर महादेव. मित्रांनो, तर हरियाणामध्ये आलोय, अंबाला क्रॉस करून आता कुरुक्षेत्रमध्ये चाललोय. कुरुक्षेत्रकडे चाललोय. गाम बघा, गाम बघा, गाम हरियाला बघा, गाम लय गरमी आणि एकदम सुसाट असा हायवे चाललाय हा दिल्लीकडे. दिल्ली चंदीगड काय लय लांब अंतर नाहीये, 200-250 किलोमीटर आहे, 220च्या आसपास. चला गामाने त्यामुळं जॅकेट नाही घातलं, काय नाही. यमुनानगर, लाडवा आणि आपण कुरुक्षेत्रमध्ये थांबू आता. पुढचा स्टॉप आता पाणी प्यायला थांबलो होतो मी नेहमी ह्या असल्या स्टावर खालीच काही येऊन थांबतो, मलाच कळत नाही. मित्रांनो, तर आलोय आता कुरुक्षेत्रमध्ये. आता एकच स्पॉट पाहणं आहे मी इथनं, ब्रह्मा सरोवर म्हणून स्पॉट आहे. तर इथं लय गरमी, मला असं लई म्हणजे फार घाम झालं. शर्ट बिर्ट सगळं ओलं झालंय. ते जॅकेट वगैरे काही घातलं नाही मी. पाहू शकताय हे कुरुक्षेत्र. ओके, चला कोण एखादं भेटलं वयस्कर त्यांच्याकडून इतिहास पण जाणून घेऊया इथला. ओके, तर लईच गरम होतंय, त्यामुळं लिंबू सरबत पिता. लिंबू सरबत है क्या है भाई, क्या बोलते हैं इसको? लिंबू लेमन. तर फायनली पितोय, बघू कसं लागतं. लईच गरम होतं इथं. मिरिंडामध्ये लिंबू टाकले का वाटतं. दिसतोय का मी? कॅमेराचं स्टोरेजचं काय ते केलं पाहिजे. एक तर मेमरी कार्ड ते घेतलं पाहिजे, नाही तर काय ते केलं पाहिजे. मित्रांनो, तर येड्या मोकाच्याने काही काम नीट नाही केलेलं दिसत. ऑइल बघा किती आलंय, सगळं ऑइल इथंच गळून जायचंय. बहुतेक फिटरला दाखवलं पाहिजे मेकॅनिकलला पहिलं. मला तर लय शिव्या द्यायला येड्या डोक्यातच गेलं माझ्या, अतिशयानं होतं. मित्रांनो, इतक्या स्पीडने ऑइल गळतंय ना, येड्यानी त्याला काय अक्कलच नव्हती. येड्या बसवलं कसं, काय कसं केलं. उधर से ही आ रहा है ना भाई, उधर से ही आ रहा है ना. वो नया ही डाला था उसने, पर उसको बिठाने को नहीं आया. मित्रांनो, त्यासाठी लांब गेलं तर ते शिकाऊ पोरं बिरं काय त्यांच्याकडून करून गेलं चुकीचं. काय असतंय, लोक फक्त कामी असतोपर्यंत हा लय कळतो म्हणतात, आणि काय नाही, त्यांना काही येत नसते, काय नसते. माझ्याकडे सगळं पार्ट आहे, काय त्यांनी मला मामूच बनवला थोडक्यात. बघूया काय होतंय. मित्रांनो, तर काही गरज नव्हती आपल्याला ऑइल, म्हणजे हे ऑइल सील नसतं बदललं तरी चाललं असतं भाऊ. त्यांनी लय कुठाने कोण टाकले ऑइल सील बी, आपलं लोकलच टाकलं आणि ते गळायला लागलं. हां, इथं आहे दुकान, हे तर स्पेअर पार्टच्या दुकानातनं घेऊया ऑइल सील. मित्रांनो, तर फायनली ऑइल सील घेऊन आलो. 20 रुपयाचं ऑइल सील आहे हे. ऑइल सील टाकून सॉल्व होतंय का बघूया.
मित्रांनो तर फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता ते होतंय का नाही काय माहिती. ऑइल गळायचा तर पाहू शकताय लगेचच्या लगेच एवढं ऑइल गळलं होतं. आता निघतोय सगळं. तुम्हाला मी नाही वे घाम असलेलं दिसत असेल. फार केस बिस वाकडे तिकडे झालेली केस बी कापायच्यात. चला मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही प्रत्येक चौकात असं कुठल्या ना कुठल्या युद्धाचं स्टॅच्यू आहे. आता हे अर्जुनाचं आहे पाहू शकताय तुम्ही. अशा प्रकारे कुरुक्षेत्र आहे. तिथनं थोडं पाठीमाग एक म्युझियम आहे श्रीकृष्ण म्युझियम म्हणून. इकडं ब्रह्मा सरोवर म्हणून आहे. तर आपण ब्रह्मा सरोवर एकच पॉईंट कव्हर करणार आहे. बाकीचे पॉईंट मी मागच्या वेळेस पाहिलेले. मी इथं आलेलो आहे ऑलरेडी एकदा. चला तर वाटत लागत होतं म्हणून म्हणलं मला पण दाखवावं थोडंफार. ओके चलो मित्रांनो तर फायनली ब्रह्मा सरोवरला पोचलोय आपण. हे पाहू शकताय हे ब्रह्मा सरोवर आहे. इथं बेसिकली एक मंदिर आहे. मोठं असं तळ आहे आणि तळाच्या मधोमध मंदिर आहे. आणि ह्याला ब्रह्मा सरोवर म्हणून ओळखलं जातं. मी अलीकडच्याच गेटने आलोय. ते दिसतंय का तिथं मंदिर आहे. गाडी सामान तसंच आहे. चाललं आंघोळ करायला पाण्यात. 15 फूट गहरा आहे. फिसलने से बचे. चला हे बघा ह्याच्यावर प्रत्येक पिलरवर काही ना काही स्टोरी आहे. काही ना काही इतिहास आहे ह्याच्या मागचा. वा दिसतंय का तुम्हाला पण. कॅमेऱ्यात काढाय पाहिजे खरं तर कॅमेराची शेट यार. मंदिराचं दर्शन करू. आणि काय क्वालिटी. पाणी थोडं गडूळ दिसतंय पण व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. ओके चला ह्याचा इतिहास तिथं जाऊन तिथल्या लोकल लोकांकडून जाणून घेऊया. ओके चला मित्रांनो तर खूप सारे लोक सरोवरमध्ये येऊन स्नान करतात. तिथले हरियाणातले तर आल्यावर सरोवरमध्ये स्नान केल्याशिवाय कोणच जात नाही. चला हे पाहू शकताय त्याचा प्रत्येक गोष्टीला काही ना काही इतिहास आहे. इतिहास भाऊ. तुम्ही पण कधी ना कधी या नक्की ब्रह्म सरोवर पाहिला. मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता कुरुक्षेत्रामध्ये आपण आलेलो आहे ब्रह्म सरोवर. हे पाहू शकता हे सरोवर. तर हे आपले इथले पुजारी काका आहेत. आरुष नाम मेरा, कौशिक गोत्र है. जय श्री कृष्णा, जय श्री राम. मैं आपको यहाँ ब्रह्म सरोवर कुरुक्षेत्र भूमि पर जो स्थित है लगभग ये 4 किलोमीटर के एरिए में ये स्थित है. इसके बीच में आप ये मंदिर देख रहे हो सर्वेश्वर महादेव. ये मंदिर है भगवान शंकर के नाम से सर्वेश्वर महादेव. और ये सरोवर है ब्रह्म सरोवर. ये इन दोनों का इससे Head south, then make a U-turn. मैं आपको इस वीडियो के माध्यम से जानकारी देता हूँ. ये सबसे पहले हम ब्रह्म सरोवर की बात करते हैं. ये ब्रह्म सरोवर जो कि 4 किलोमीटर के अंडर राउंड में बना हुआ है. इसमें एक भगवान ब्रह्मा जी द्वारा इसको एक अष्टवेदी रूप में तैयार किया गया था. इसी स्थान पर ब्रह्मा जी ने कई लाखों हजारों वर्ष तपोयज्ञ किया. जिस स्थान पर ब्रह्मा जी ने तप यज्ञ किया वो बड़ी तपोभूमि बन गई. और यहीं पर ब्रह्मा जी ने एक मंदिर स्थापित किया था जो आप वीडियो के माध्यम से बैक साइड में देख रहे हो सर्वेश्वर महादेव. ये इसको शिव रूप में भगवान ब्रह्मा जी ने इसके सरोवर के बिल्कुल सेंटर पॉइंट में बिल्कुल बीचों बीच स्थापित किया था. और उसके बाद इस स्थान पर सबसे बड़ा कार्य मैं आपको बता देता हूँ. ये वो स्थान है जहाँ पर 18 अक्षौणी सेना, कौरवों और पांडवों की जो सेना थी वो 18 अक्षौणी सेना थी. जो कि महाभारत का युद्ध हुआ. युद्ध के दौरान 18 अक्षौणी सेना की जो मृत्यु हुई उनकी मोक्ष प्राप्ति के लिए स्वयं श्री कृष्ण भगवान जो युद्ध को चला रहे थे उन्होंने कौरवों और पांडवों की जो मृत्यु हुई थी उनकी मोक्ष प्राप्ति की कामना के लिए स्वयं धर्मराज युधिष्ठिर से आग्रह किया कि आप ही इनकी मोक्ष प्राप्ति का कारण हो, कि
आपके द्वारा ही इनको मोक्ष इस धरती, इस भूमि से मिलेगा। उन्होंने कुरुक्षेत्र भूमि इस सरोवर पर उनका पिंडदान किया और तर्पण किया, जिससे कि आज तक उनकी आत्मा को मोक्ष मिला। इसी स्थान से यह वो स्थान है जहाँ पर पितरों और पूर्वजों की आत्मा की शांति के लिए पिंडदान और तर्पण किया जाता है, जिससे कि सब मोक्ष प्राप्ति होती है। ये वहाँ पर स्थान है जहाँ पर 3 जगह से मोक्ष प्राप्ति होती है, जल, थल और नभ। इसके जल में भी मोक्ष है, इसके स्थल में भी मोक्ष है और अंतरिक्ष में भी मोक्ष है। तो ये वो भूमि है, इसका नाम है ब्रह्म सरोवर, धर्म क्षेत्र, कुरुक्षेत्र भूमि। ये राजा कुरु के नाम से नगरी थी, इसलिए इसका नाम कुरु राजा थे, उनके नाम से इस कुरुक्षेत्र भूमि का नाम कुरुक्षेत्र पड़ा। जय श्री कृष्ण, जय श्री। सर ये एरिया कितना है पूरा जो युद्ध हुआ था वो एरिया का है? ये युद्ध की भूमि जो थी 48 कोस भूमि थी, 48 कोस भूमि जिसको कहा जाता है। इसके अंदर 144 किलोमीटर एरिया आता है। ये हमारे हरियाणा का एक क्षेत्र है समालखा, ठीक है, उससे स्टार्ट होता है और लास्ट शहर पड़ता है जींद। वहाँ तक इसके बीच का 144 किलोमीटर का एरिया, ये सब युद्ध भूमि थी। ओके, थँक्यू सर। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। मित्रांनो, तर सर थँक्यू। तर हे मंदिर पाहू शकताय आणि हे पुजारी होते, त्यांनी आपल्याला इतिहास सांगितला। हे पाहू शकताय सर्वेश्वर महादेव मंदिर, हे बरोबर ह्याच्या Make a U-turn, then turn left. म्हणजे खूप मोठे हे सरोवर। चला जाऊया आपण आता, दर्शन करूया। तुम्हाला हे एक रील पण काढूया आपण। ओके, एक नंबर भाऊ लोकेशन, भाऊनी माहिती पण चांगली सांगितली, तुम्हाला कळली पण असेल आता। ओके मित्रांनो, तर पाहू शकता चप्पल घालायला पाहिजे, लय गरम आहे, ह्युमिडिटी एवढी, पण मला खुश झालं मी भाऊने माहिती सांगितली। मी माहिती सांगणार शोधत होतं, तर एक नंबर माहिती, एक नंबर मंदिर हे पाहू शकताय। आईच्या गावात लय वाजतंय, उन्हाळ्यात लागायची। ओके, आता जाशीक सावली चालू आहे, इकडं पहा सरोवर। तर चला निघतो मी, कारण मला नाही बे, आजचा मुक्काम माझा सोनीपत पर्यंत Head north, then turn left. 100 किलोमीटर आहे, मॅप पण चालू आहे बघा। ओके, फोटो काढतोय तिथं। हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, त्यातील दिवस आहे आज 39 होता। 39व्या दिवशी तुमचा भाऊ आलेला आहे, हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी आलेला आहे। तर कुरुक्षेत्रामध्ये हे पाहू शकताय, मी या ठिकाणी आलोय, त्याचं नाव आहे ब्रह्म सरोवर। तर पाहू शकता, हे जवळपास 4 किलोमीटरच्या एरियामध्ये असं मोठं असं सरोवर आहे, आणि ह्या सरोवरच्या मध्येच सर्वेश्वर महादेव मंदिर म्हणून मंदिर आहे। तर ह्याचा इतिहास म्हणलं तर हे मंदिर ना स्वतः ब्रह्माजींनी इथे येऊन तपस्या केली, आणि जे कुरुक्षेत्र युद्ध झालं होतं हे ह्याच भूमीवर झालं होतं। 144 किलोमीटर लांब एरियामध्ये युद्ध चाललं होतं। म्हणजे कुरुक्षेत्र हे छोटंच गाव आहे, पण हे युद्ध नाही वे पूर्ण 144 किलोमीटरवर चाललं होतं, आणि त्याच्यात जवळपास नाही वे 1.8 अरब लोकांच्या युद्धामध्ये मृत्यू झाला होता। त्यामध्ये जे शहीद झाले होते त्याच्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितलं होतं, भाऊ की इथं येऊन तू त्यांच्या ह्याच्यासाठी पिंडदान कर व त्यांना मोक्ष मिळू दे। जेवढे लोक एवढे सगळे शहीद झाले, त्यासाठी ह्याच ठिकाणी ह्या सरोवरावर त्याने येऊन त्या सगळ्यांचं पिंडदान केलं होतं आणि त्यांना मुक्ती मिळाली होती, असा इथला इतिहास आहे। आता हे मला पंडितजींनी सांगितलं इथल्या, बघूया तुम्हाला वेगळा माहीत असेल तर नक्की सांगा। Make a U-turn, then turn left. मित्रांनो, तर पाहू शकता प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ही अशी कलाकृती केलेली आहे, म्हणजे इतिहास लावला आहे, त्याच्या खाली त्याची माहिती पण लिहिलेली आहे। तर त्यामधील पाहू शकताय सगळं भारी ठिकाण आहे भाऊ। इथं लोक आंघोळ पण करतात। चलो भाई, राम 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 राम। तर मित्रांनो, हे दोस्त बघा आपले, हा हा हा
अरे मैं मराठी में बनाता हूँ, महाराष्ट्र से हूँ, मराठी में बनाता हूँ मैं। हाँ ओके ओके। ये आपने भाई हरियाणा से, भाई क्या बोलोगे? ओके 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 मित्रांनो, तर हे पाप धुवायला आलेत, पाप धुवणे आहे हो. मित्रांनो तर चला, आपलं कसं प्रत्येक ठिकाणी लोकांचं म्हणणं असतं पाप धुवायचं, पाप धुवायला येतात ब्रह्मसरोवरमध्ये. मित्रांनो तर ह्याला पूर्ण असा एक राऊंड मारायचं म्हणलं ना पूर्ण ह्या सरोवराला तर 4 किलोमीटर होतात. म्हणजे असं चालत 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 बघा किती मोठे. म्हणजे आपण ह्या द्वारमधनं आलो होतो. किती तरी लोक मेली होती, लई लोक मेली होती. त्या युगाचा अंतच झाला होता महाभारतानंतर. ओके, त्यानंतर पुढचं युग चालू झालं होतं. मित्रांनो तर पाहू शकताय आता सरोवर पाहून आलेलो आहे फायनली. आणि इथं आपली गाडी ही होतं. तर आपण आलोय आपल्या गाडीपाशी. नाम क्या रे तुझा? चला, गाडी सामान तसं ठेवून गेलो होतो आपण. मित्रांनो तर तुम्ही कुरुक्षेत्रापासून 25-30 किलोमीटर पुढे आला तर तुम्हाला कर्णा लेक म्हणून भेटेल. बेसिकली जे करण होता, करण त्याच्या नावानं कर्णा लेक म्हणून ठेवलेले. बेसिकली याला इतिहास काही नाही आहे. मी विचारलं इथं हे तर तळ बनवलंय फिरण्यासाठी आणि ह्याला नाव काय द्यायचं हे देव. म्हणजे इथं कुरुक्षेत्राचं युद्ध झालं होतं म्हणून इथं ह्याला कर्णा लेक म्हणून नाव दिलेलं आहे. चला निघूया. ओके, इथंच गाडी लावली होती. मला जस्ट बोर्ड दिसला म्हणून आलो, तर माझं लक्ष नव्हतं त्याकडं. मित्रांनो तर सोनीपतमध्ये आलोय. सोनीपतमध्ये कशासाठी आलोय? खास तर केस वाढल्यात लय. कसं तरी दिसतंय केस, दाढी बिडी बरेच दिवस झालं करायचे पण टाईम भेटा नाही. आज आलोय तर इथं लय खोपच्यात दुकान गावलंय. तशी मस्त दुकानं असतात पण मला जी जवळ आहे तीचही लोकांना विचारत आलोय. ओके ओके मित्रांनो तर कटिंग करायला आलोय. तर कटिंग करायला पण लय नंबर आहेत, जवळपास 2 नंबर आहेत माझ्या पुढं. तर त्यांचं झाल्यानंतर ना आपला नंबर आहे. पाहूया आता किती वेळ लागतोय. आणि इथनं आपल्याला परत राहायची पण इंतजाम पाहिजे लागणार आहे. मित्रांनो शूट लय वेळानंतर नंबर आला, अर्धा पाऊण तास थांबल्यानंतर ना. तर आता कळतंय अशा प्रकारे व्हिडिओ काढायला लागतोय. तर मला दिसतंय का मी लयच काळा पडलोय का मी. आणि केस बी लय वाढलेत, इकडून इकडून सारखे उभा राहतात हेल्मेट काढले की. हे सगळं तोंडात जायला लागलेत दाढीची ही, त्यामुळं कटिंग होतंय. काय कसा दिसतोय आता, कसा दिसतोय आणि कटिंग केल्यानंतर कसा दिसतोय ते तुम्ही सांगा मला. खटाखट टकाटक हॉटेल वाला. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनल झालंय कटिंग. आता कसा दिसतोय का मी? कसा दिसतोय सांगा? चांगलं दिसतंय का? ओके. तर तशी बारीकच केली लय, दाढी बी बारीक केली, मिशा बी बारीक केली. लय त्रास होत होता मला, हेल्मेट सारखं टोचत वाटत होतं. तर चला निघतोय इथनं. आता राहायची व्यवस्था पाहिजे लागेल कुठे. मित्रांनो तर काही झालंय गाडीच्या मागं 7:30 लागली काय माहिती. उगाच खुलली मी माहिती का सकाळी. ते ऑइल जास्तच गळायला लागलं. पहिलं तर एवढं गळतच नव्हतं, रात्रभर उभा राहिल्यावर बी एवढं गळत नव्हतं. तर चला आता निघतो इथनं. राहायची व्यवस्था पाहिजे लागेल कुठे. काय किधर गया हो सचिन भाई बॉटल लेके? मित्रांनो तर पानिपतला थांबलो होतो एका ठिकाणी कटिंग करायसाठी. तुम्ही पाहिलंच असून माझं. इथं म्हणलं काय ते खाव, तर इथं डायरेक्ट हीच बैल भाऊ फूड स्टॉल. म्हणजे काय म्हणतात खाऊ गल्लीच झाली इथं सगळी. मला तर भेळ खायची. भेळ कुठं भेटेल काय माहिती. भेळ 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 भेळसाठी आलो मी खास. लास्ट मेरा रामेश्वरम था मित्रांनो. हां तर इथं वडापाव दिसला म्हणून वडापाव खातोय पण लय माग 40 रुपयाला वडापाव.
अरे काय है भाई, बहुत इतना महंगा है यार, आपको कम करके लगाना चाहिए यार, महाराष्ट्र के लोगों के। हाँ मित्रांनो पाहू शकताय भाऊकडे सगळे आयटम आहेत एकदम भारी। मित्रांनो तर इथं हिकवतोय खातोय आणि इकडं पाहू शकता इथं पूर्ण गर्दीने फुल झालंय ही, तर एकदम भारी वाटतंय। मेन म्हणजे आपला हे कॅमेरा आहे ना त्याची बॅटरी सगळी डाऊन झालेली, तुम्ही म्हणताल रोजच डाऊन होती, मेमरी फुल झाली मेन तर। आणि भाऊचं आपलं स्टॉल आहे इथं रायझिंग स्टार जय श्री बालाजी। अरे भाई ये बताओ मेरे को, खाटू श्याम का मंदिर कितना दूर है इधर से? यहाँ से बस 30 किलोमीटर है। 30 किलोमीटर है क्या? दूर नहीं, ऑन हाईवे चले जाओ। ओके, बल्कि बेनिफिट ऐसे डायरेक्ट खाटू श्याम ही चले जाओ। उधर ही रुको क्या, स्टे रहेगा क्या उधर? मंदिर है यार, मंदिर में धर्मशाला भी है। ओके मित्रांनो तो वडापाव बघा, हरियाणामध्ये कसा वडापाव भेटतोय आपला। मित्रांनो तर हल्लो वडापाव बी खाल्ला आणि को पेप्सी बी पाजली, भाऊ पैसे नाही घेतो म्हणजे त्याच्यातर्फेच खाल्लं। म्हणजे भाऊ म्हणला इतक्या लांब मी यात्रा करतोय, भाऊने फोटो वगैरे काढला माझ्याबरोबर आणि म्हणला आप बोले ना साक्षात हमारे द्वार पे आहे, असं झालं। तर चला तर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, तर त्यात मी नाही आता घरी रिटर्न चाललोय। तर मी हरियाणामध्ये, तर हरियाणामध्ये इथं नाही वेळ, मी पानिपतमध्ये कटिंग करायसाठी थांबलो होतो। तर इथंच एक फूड ही म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं खाऊगल्ली आहे, तर खाऊगल्लीमध्येच आलो होतो मी। आणि इथं आल्यानंतर ना इथं मला वडापाव दिसलाय का, इथं वडापाव म्हणून नाही, वडापाव खाण्यासाठी या भाऊपाशी थांबलो। तर भाऊनी 12 ज्योतिर्लिंग पाहिलं, हे केलं, भाऊ महादेवाचा बघतोय। भाऊ म्हणला खाय आप वडापाव खाओ, कुछ भी खाओ, आपसे पैसे नहीं लूंगा। भाऊनी एक पाण्याची बॉटली दिली, एक वडापावचा, एक पेप्सी दिली। आणि भाऊनी हे काय आहे मला माहित नाहीये, पण हे भाऊ म्हणतोय ब्लँकेट आणि हे ब्लँकेटच म्हणतोय आपलं बेडशीट आणि त्याचे कवर आहे पिलो कवर, तर ते दिले। भाई धन्यवाद आपका। आप क्या बोलोगे फिर, मेरे बारे में कुछ बोलोगे आप? भाई से मिलकर बहुत अच्छा लगा, जिन्होंने 12 ज्योतिर्लिंग किए। आगे आ जाओ भाई। उनसे मिलकर बहुत खुशी हुई मुझे, और मेरा भी सपना है कि मैं 12 ज्योतिर्लिंग करूँ। थैंक यू। मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं, आपल्याला आता राहायची कुठं तरी सोय पाहायला लागेल, पेट्रोल पंप, गुरुद्वारा नाही तर काय ते पाहायला लागेल। तर इथं खाल्ला भाऊला भेटून खूप भारी वाटलं, वडापाव पण खाल्ला, त्यांनी कोल्ड्रिंक पण पाजली आणि पाण्याची बॉटल पण दिली। आणि ही बेडशीटचा कॉम्बो आहे, त्याचा बेडशीटचा व्यवसाय आहे, तर त्याने बेडशीट पण दिली, तर त्याला भेटून खूप चांगलं वाटलं। चलो भाई बाय बाय, चलता हूँ मैं, करो कभी फोन, टच में रहेंगे, फोन करो आपको याद आएगी तो। ओके मित्रांनो तर इथं मला परत बॉम्बे चौपाटी म्हणून दिसलं, तर तिथं थांबलो, तर इथं भेळ भेटत होती, तर भेळ खातोय आता, भेळ खात आहे। तर बघूया, शेव ज्यादा लागलो भाई, तर बघूया कशी लागती काय। ओके चला मित्रांनो, तर या गुरुद्वाऱ्यामध्ये राहण्याची सोय झालेली आहे। तर इथं गाडी आहे, तर गाडी आपल्याला तिकडं लावायची आणि तिथं वरती रूम आहे, त्या रूममध्ये राहायचे। तर बाबाजींनी रूममध्येच राहण्याची सोय केली, काय अडचण नाही। आता पहिले गाडी तिकडे घेऊन जाऊ आणि मग जाऊया। मित्रांनो अशा प्रकारचा प्रचंड मोठा गुरुद्वारा आहे। तर या गुरुद्वाऱ्यात थांबलोय मी आणि इथं मला रूम दिली, अशी वेगवेगळ्या रूम आहेत, मला इथं दिली फ्रीमध्येच अशा प्रकारची रूम आहे, पाहू शकता फॅन वगैरे आहे। बेसिकली तर काय होतंय, मी पेट्रोल पंपावर विचारलं होतं, सगळं झालं होतं, बरं फायनल झालं होतं राहायचं, पण ह्युमिडिटी लय आहे, तर ते म्हणणार मग टेंटमध्ये आपको बहुत गर्मी लगेगी, तो आप धर्मशाला नाही तो गुरुद्वाराशाला जाऊ। तर मी आलो, अशा प्रकारे झालं। इथं आपले सामान ठेवलंय, आज लेटच झाला मला, मी तसं 7 वाजेपर्यंत थांबायचा विचार असतो माझा, पण आज मला जवळपास 8:30 झाले। चला पहिलं वॉशरूम कुठे पाहून येतो आणि मग एडिट वगैरे करू। नंतर फायनली आंघोळ केली, कटिंग केली होती, त्यामुळं आंघोळ पण केली। आणि दुसरं म्हणजे इथं लय गरम आहे, इतकी ह्युमिडिटी ना भाऊ,
फॅन लावलाय फुल रूममध्ये तरी गरम होते. आणि इतर आंघोळीची सोय एकदम भारी होती, म्हणजे मोठं चालू केल्यागतच होते. वरती पाईप जोडला होता, कॉकला कॉक चालू करायचं आणि आंघोळ करायची. असे पाहू शकता गुरुद्वाऱ्यामध्ये अशा प्रकारे सोय असते. जर तुम्हाला अशा प्रकारे करायचं असलं तर करू शकताय, नाही तर तुम्हाला बाथरूममध्ये करायची असेल तर बाथरूममध्ये पण करू शकताय. गिझर पण आहे, गरम पाणी ज्याला करायचे त्याला अशा प्रकारची सोय असते. तर चला बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय बाय.